हे घर माझं आहे, माझ्या नवऱ्याने बांधलं आहे, त्यामुळे इथे मी जे सांगेल तेवढंच करायचं, स्वतःची अक्कल नाही वापरायची. प्रियाच्या सासूबाईंनी तिला ऐकवले तसे प्रियाच्या डोळ्यात पाणीच आले. प्रिया आणि किरणच्या लग्नाला 4 वर्ष होऊन गेली होती. शिवाय घरात तिची मोठी जाऊ आणि दीर आणि त्यांची मुलेसुद्धा होती. वरवर सर्व सुखी कुटुंबाचं चित्र होतं, पण घरात मात्र एक धुसफूस आणि घुसमट असायची. प्रियाच्या सासूबाई थोड्या मीपणाच्या होत्या. घरात सगळं आपल्याच मर्जीने व्हावं, अगदी स्वयंपाकसुद्धा त्या सांगतील तसाच व्हायला हवा. बरं, सुनांनी जरी त्यांच्याच मर्जीने सर्व केले तरी प्रत्येक गोष्टीत त्या चुका काढायच्या. कधी भाजीत मीठ जास्त तर कधी कमी, कधी कपडे स्वच्छ निघाले नाही तर कधी घरात काय पसारा आहे. त्यांचा आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मुलांवर खूप जीव होता, पण दोन्ही सुनांना त्या जणू पाण्यात पाहायच्या. मोठी जाऊ लग्न झाल्यापासून हे सर्व सहन करत मनातल्या मनात कुडत होती, पण प्रियाला हे सर्व खटकत होते. तिने आपल्या नवऱ्याला याबद्दल सांगितलेही. त्याने ऐकूनही घेतले, पण हेही सांगितले, माझ्या आईचा स्वभाव असाच आहे, तो नाही बदलणार, तूच समजून घे. आणि प्रिया समजून गेली की आपला नवरा सुद्धा काही मदत करू शकणार नाही. त्यात एके दिवशी प्रियाकडून कामात काही चूक झाली. सासूबाई तिच्यावर चिडल्या आणि प्रियाने आपली बाजू मांडली तर सासूबाई लगेच म्हणाल्या, हे घर माझं आहे, माझ्या नवऱ्याने बांधले आहे, त्यामुळे इथे मी जे सांगेल तेवढंच करायचं, स्वतःची अक्कल नाही वापरायची. प्रियाच्या सासूबाईंनी तिला ऐकवले तसे प्रियाच्या डोळ्यात पाणीच आले. ज्या घराला ती इतकी वर्षे आपले म्हणून इथे राहत होती, त्याच घरात सासूबाईंनी तिला क्षणात परकी करून टाकले. आणि तेव्हा तिने ठरवले, बास, खूप सहन केला आत्तापर्यंत यांचं वागणं. प्रत्यक्ष शिव्या किंवा शारीरिक मारझोड नसली तरी सतत होणारे अपमान, कुरघोडी, मनाला लागेल असे बोलणे ऐकून प्रिया वैतागली होती. पण भांडून किंवा उलट उत्तर देऊन फायदा नव्हता, कारण तिची सासू परत सून कशी उलट बोलते हेच सगळ्यांना सांगत सुटणार होती. त्यामुळे प्रियाने शांतपणे उत्तर द्यायचं ठरवलं. आधी तर तिने जॉब मिळवायचा ठरवलं. काही दिवसात तिला घरापासून थोडं दूर जॉब मिळाला आणि काही वेळासाठी तिची इथून सुटका झाली. अर्थात आल्यावर करावी लागणारी कामे काही कमी होणार नव्हती, पण तिने तेही केले. गोष्टी साध्याच होत्या, जसे की भाजीत मीठ कमी जास्त होण्याचा प्रश्न, तर तिने अगदी गोडीत बोलायला सुरुवात केली. सासूबाई, मला मिठाचा अंदाज येत नाही, तुम्हीच भाजीत मीठ टाका. सासूबाईंनी सुद्धा सून एवढं नरमाईने मदत मागते म्हटल्यावर भाजीत मीठ टाकले. पण जेवताना जेव्हा सासरे म्हणाले, आज पण भाजीत मीठ जास्त आहे, तेव्हा प्रिया लगेच म्हणाली, आज तर भाजीत मीठ सासूबाईंनी टाकले आहे, त्यांच्याकडून पण कसे मीठ जास्त झाले. हे ऐकले आणि सासूबाईंचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तर सासूबाईंचा वचक असल्याने तिथून पुढे काही दिवस कोणी मिठासाठी तरी काही नाही म्हणाले. आता प्रिया अगदी गोडीत उत्तर द्यायला शिकली. ज्या गोष्टीत तिला बोल ऐकावे लागायचे ते, मला येत नाही, तुम्ही सांगा ना, असे बोलू लागली. आपणच काही गोष्टी आणि वस्तूंचे प्रमाण सांगितल्याने चुकून जर काही बिघाड झालाच तरीही सासूबाई आता काही बोलू शकत नव्हत्या. पण तरीही काही गोष्टी बदलल्या नव्हत्या, त्या म्हणजे इतरांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची त्यांची सवय. एके दिवशी गावची यात्रा होती. सासूबाई तिथे देवीच्या दरबारात दंडवत घेत जायच्या. यावर्षी त्यांना जमणारे नव्हते, त्यामुळे त्यांनी प्रियाकडे पाहिले. यावर्षी माझ्यावरचं दंडवत तू घ्यायचे, त्यांनी आपला निर्णय ऐकवला. असे नाही की प्रियाची देवीवर भक्ती नव्हती किंवा तिचा अशा प्रथांवर आक्षेप होता, पण एखादी गोष्ट आपल्याला मनाला पटत असेल तर करावी, खास करून भक्तीसारख्या गोष्टी. ज्या गोष्टी मनापासून कराव्या वाटत नाहीत ते करून देव तरी पावणार होता का. त्यामुळे प्रियाने अगदी शांतपणे नाही, मला जमणार नाही, असे उत्तर दिले. आणि जे व्हायचे तेच झाले. सासूबाईंनी घरात पाहुणे आलेले असताना देखील प्रियाचा पाणउतारा करायला सुरुवात केली.
तेव्हा प्रियाने फक्त इतकंच म्हटले, स्वतःच्या मर्जीने या घरात काही करायचं म्हटले तेव्हा हे घर तुमचे, माझे नाही. तुमची माया आणि प्रेम फक्त तुमच्या मुलांसाठी आणि नातवांसाठी, सुनांसाठी काही नाही. प्रॉपर्टीसुद्धा तुम्ही मुलांच्या नावे केली, पण मग घरातील कामे करायला, आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करायला, तुमची सगळ्यांची आजारपणं करायला, घरासाठी उपवास आणि दंडवत सारख्या प्रथा पुढे घेऊन जायला सून कशाला हवी? ज्यांना प्रॉपर्टी दिली, ज्यांना तुम्ही आपले मानता, तर त्यांनाच तुम्ही धरोवर द्या. मला जेव्हा मनापासून हे सर्व करावे वाटेल तेव्हाच मी करेल. हे बोलणे ऐकून सगळेच शांत झाले. कारण शांतपणे पण अगदी स्पष्ट शब्दात प्रियाने सर्वांना आरसा दाखवला होता आणि त्या वर्षी तिच्या सासूवरचे दंडवत त्यांच्या मोठ्या मुलाने घेतले. पण तुम्हाला वाटत असेल की आता प्रियाच्या सासूबाईंचे वागणे बदलले असेल, तर असे नाही. सासूबाईंचा स्वभाव पूर्णपणे बदलला नाही, पण प्रियाने मात्र दुसरी चूल मांडली. तिचे आणि नवऱ्याचे काम आणि मुख्य म्हणजे मुलांची शाळा हे एक महत्त्वाचे कारण होते या निर्णयामागे. पण आता जेव्हा ती आपल्या सासरी जाते तर अगदी पाहुण्यासारखी जाते आणि येते. कारण याच घरात सासूबाईंनी म्हटले होते, हे घर माझे आहे आणि जिथे आपली किंमत नाही तिथे थांबू नये एवढी साधी गोष्ट प्रियाला कळत होती. पण प्रिया मात्र स्वतःच्या घरी सासूबाई आल्यावर त्यांचा चांगला पाहुणचार करूनच त्यांना जाऊ द्यायची. कमीत कमी यामुळे तरी त्यांना कळेल की आपल्या घरात आलेल्या व्यक्तीसोबत कसे वागायचे असते. गरजेचं नाही की दरवेळी एखादे घर सुनामुळेच तुटते. बहुतेकदा तुम्ही तुमच्या सुनांना सुरुवातीला कशी वागणूक देता यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.